नमस्कार मित्रांनो, सारं काही तिच्यासाठी 4 ऑगस्ट भागामध्ये ओवी काम करत असते. उमा म्हणते, ओवी अगं करते मी. ती म्हणते, नाही मावशी करते मी. आता उमा तिला पकडून म्हणते, तुझी मनस्थिती कळते मला, पण मला सांग, शिनू म्हटला त्याला चारूशी लग्न करायचं आणि तू बोलली त्याच्या निर्णयात तुझी साथ आहे, असं का? ओवी काहीच बोलत नाही. उमा म्हणते, अगं असं कसं म्हणालीस तू? तुझं शिनूवर प्रेम आहे ना? ओवी म्हणते, हो मावशी, खूप प्रेम आहे आणि त्याचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तरी पण त्याने एवढा मोठा डिसिजन घेतला. ती म्हणती, होय ना, त्यामुळे माझ्यासाठी पण हा खूप मोठा धक्का आहे. आणि हे पण बोलून बसले, शिनूच्या निर्णयामध्ये ते सहभागी आहे आणि तू पण म्हणतेस तुला शिनूचा निर्णय मान्य आहे. कुणाच्या मनात काय चाललं ना हेच कळत नाही मला, पण एवढं मात्र कळतंय, हे जेवढं दिसतं ना तेवढं साधं सरळ नाही आहे. ओवी म्हणते, मावशी नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि आत्ता आपण त्याला विरोध केला ना त्याचे परिणाम काहीतरी वेगळेच होतील आणि म्हणून मी त्याला साथ दिली. मावशी मावशी त्याने माझ्यावर ट्रस्ट केलं ना, तो नक्कीच सांगेल काय झालं. उमा म्हणते, अगं पण हे सगळं त्याच्या मनात आलंच कसं? ती म्हणती, मावशी अचानक काहीच नाही आहे. गेले काही दिवस मी बघते ना त्याला, तो मला इग्नोर करतो आणि मी श्रीनिवासला पूर्ण ओळखते. आपल्यामुळं तो दुसऱ्याला कधीच त्रास होऊ देणार नाही. आता ओवी शिनूला एवढंच समजावून घेते की उमाला खूप कौतुक वाटतं. ती तिला जवळ घेते आणि म्हणते, ओवी तुझ्यासारखी मुलगी शोधून जरी सापडली ना तरी सापडणार नाही. मला तुझा खूप अभिमान वाटतो. इकडे कांता म्हणतो, शिनू तुला वाटत असेल हा निर्णय तू तुझ्या मनाने घेतला, पण मला खात्री आहे ना तू तुझ्या मनाने हा निर्णय घेतलेलाच नाही आहे. शिनू कुठे अडकला असशील ना, बोल आमच्याशी. कुठलाही चुकीचा निर्णय घेऊन आयुष्य पणाला लावू नकोस. शिनू एखाद्या चुकीमुळे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नको. मंजू म्हणते, शिनू मी चारूला चांगलीच ओळखते आणि मी तिची आत्या असले ना तरी तिची बाजू घेणार नाही. अरे मी तिला लहानपणापासून ओळखते. तिला एखादी गोष्ट हवी असली ना ती आकाश पाताळ एक करते आणि तुझं आजचं वागणं बघून मला असं वाटतं तिने असंच काहीतरी केलंय. बंधू म्हणतो, होय तर, आणि हे सगळं तुझ्या दादाने आपल्याला सांगितलंय ना. हे बघ शिनू, इथे आता चारू नाही आहे. जे काही झालं ना ते खरं खरं सांग ना. ती दबाव आणते का लग्नासाठी तुझ्यावर? का तिने तुला धमकी दिली? अरे असं घाबरू नकोस रे, आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. कांता म्हणतो, शिनू तसं असेल ना मी चारूला अजिबात सोडणार नाही. अरे ओवीशी लग्न कर, आधी तुझ्या पाठीशी लागली होती आणि नंतर तर काय मंगळसूत्र आणून दिलं होतं आणि आता तिने तुला तिच्या नादी लावलं. काय भानगडी? आणि हे सगळं तुम्ही मुंबईवरून आल्यापासून होतंय. त्या पहिले तर तुझं ओवीवर प्रेम होतं. मंजुमती, शिनू दादाची अट तर आहेच आणि चारू जरी माझी भाची असली ना मी तुला पहिलेच सांगते हे लग्न मला कधीच मान्य नसेल. बंधुवंत, शिनू ओवीसारखी मुलगी शोधून सापडणार नाही. कांता म्हणतो, अरे चारू काही चाल खेळत असेल ना आम्हाला सांग, ते आपण हाणून पाडू आणि सगळं पहिल्यासारखं होईल. शिनू म्हणतो, तुम्हाला माझ्याविषयी काही वाटत असेल आणि माझी सुखाची चिंता असेल तर माझ्या ह्या लग्नाला परवानगी द्या. मंजुमती, शिनू म्हणतो, बाकी काही समजायचा प्रयत्न करा, पण मी माझा निर्णय अजिबात बदलणार नाही. लाली म्हणते, ठरलं तुझं? तुला चारूशीच लग्न करायचं? आता शिनू मोठ्याने ओरडतो, हो मला चारूशीच लग्न करायचंय. लाली म्हणते, मग या घरातून वाटेला लाग आणि पुन्हा ह्या घरात पाऊल ठेवायचं नाही. बंधू म्हणतो, ताई अगं काय चाललंय तुझं? कांता म्हणतो, लाली हे काय बोलतेस तू? अगं जरा जरी समजून घे त्याला, परिस्थिती काय, तुझं काय चाललंय? लाली म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर चारूशी लग्न केलं ना तुला ह्या घराचा उंबरठा मी ओलांडून देणार नाही. कांता म्हणतो, लाली तू टोकाला का जाते? लाली म्हणते, ह्या घरात टोकाला गेल्याशिवाय ना कुणाच्या डोक्यातच येत नाही. मला कुणाला कुरवाळात बसायची सवय नाही आहे. माझं कसं असतं, एक तार नाहीतर पार. तुला चारूशी लग्न करायचं असेल ना आमच्यासोबतचे संबंध सगळे विसरून जायचे. चल निघ माझ्या घरातून. तो आता जायला लागतो. बंधू मंजू कांता त्याला अडवतात, पण शिनू मात्र एवढा हट्टाला पेटतो की सगळ्यांना ढकलतो आणि निघून जातो. लाली म्हणते, सरका बाजूला आणि दार लावून घेते. कांता ओरडतो, लाली म्हणते, ग बसा. आता लाली बराच गोंधळ घालते. मेघना निकीला फोन करते आणि म्हणते, निकी तू का निघून गेलीस? निकी म्हणते, मग काय करू, बघितलं ना माझी कशी चेष्टा करत होते. मेघना म्हणते, अगं मग असं रागाने निघून जायचं का? निकिता
तू एक गोष्ट विसरली असशील, तुला लक्षात आणून देते. मी कायम तुझी बाजू घेते आणि नीरज तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना. निकी म्हणते, आंटी तुम्हाला पण माहिती आहे नीरज माझ्यासाठी फ्रेंडच्या पलीकडं खूप काही आहे. पण त्यांनी त्या बहिणजीला सिलेक्ट केलं ना. आता मी काय करू शकते आंटी, मी त्याच्यापासून लांब राहणार. एवढंच काय, आता डॅड त्याच्यासोबत काम करतील, मी नाही. मी ऑफिसला पण नाही जाणार. मेघना म्हणते, निकिता असं अजिबात करू नकोस आणि तू नीरजशी अजिबात भांडू नकोस. त्यापेक्षा तू निशीला कॉम्प्लेक्स दे. तू तिला दाखवून दे ती त्याच्यासाठी अजिबात लायक नाही आहे. आणि तुला माहिती आहे निशी छोट्या छोट्या गोष्टी खूप मनाला लावून घेते. तिला असा कॉम्प्लेक्स आला पाहिजे ना, तिने स्वतःहून नीरजला सोडलं पाहिजे, कळलं. निकी हसत म्हणते, एक्झॅक्टली. शिनू बाहेर रडत असतो. ओवी येते म्हणते, बरं झालं तुम्हाला इथेच भेटला, नाहीतर बाकी वेळे तर मला बघून पळ काढतोस. आता शिनू हळू डोळे पुसतो, जायला लागतो. पण ओवी त्याला हाताने थांबवते आणि म्हणते, मला तुझ्याशी बोलायचे. शिनू म्हणतो, मला अजिबात बोलायचं नाही. त्याच प्रश्नाची उत्तरं देऊन मला कंटाळा आलाय आणि मला काय उत्तर द्यावा ना तेच कळत नाही. तो जायला लागतो. ती श्रीनिवास, जगात असा कुठलाही प्रश्न नाही ज्याचं उत्तर कळत नाही. आता दोघं बरंच काही बोलतात. ती श्रीनिवास, तुला हे सगळं बरोबर वाटतं म्हणून दादा तुला सपोर्ट करतायत आणि मी पण करते. पण ज्या गोष्टीसाठी मी सपोर्ट करते त्याचं रिझन तरी मला कळायला हवं ना. शिनू म्हणतो, मी जो काही निर्णय घेतला ना ओवी, त्यातच सगळ्यांचं भलं आहे. ती सगळ्यांचं जाऊ दे, तू खुश आहे ना. तर हो ओवी, मी खुश आहे. आता दोघं बरंच काही बोलतात. ओवी म्हणते, फक्त तू आनंदित राहा. ती निघून जाते. तर ओवी, माझ्या आयुष्यात आनंद राहिलाच नाही, फक्त पश्चाताप राहिला. रात्रभर शिनू बाहेरच झोपतो. उमा येते आणि दार वाजवते. लाली म्हणते, कोण आहे. मंजू म्हणते, लालीताई, शिनू रात्रभर बाहेरच झोपला. पण लाली म्हणते, त्याला अजिबात घरात घ्यायचं नाही, मी बघते ना कोण घेतंय. ती निघून जाते. मंजू दार उघडते. उमा शिनूला म्हणते, बाळा उठतोस का. आता मंजू पळत येते आणि म्हणते, उमाताई याला तर ताप आलाय. ती म्हणते, मंजू मी तेच तर म्हणते, काय प्रकार आहे सगळा. मंजू म्हणते, काय सांगू उमाताई, लालीताई आपल्यासोबत इतके दिवस वाईट वागत होत्या ते ठीक होतं, पण आता स्वतःच्या पोरासोबत सुद्धा असंच वागायला लागल्या. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.